महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मामाच्या गावी जाण्यासाठी आनंदाने घराबाहेर पडलेल्या दोन सख्ख्या बहिणींवर काळाने घाला घातला आहे। निरा मोरगाव राज्यमार्गावर चौधरवाडी फाटा येथे शनिवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सेजल ज्ञानेश्वर बोडरे आणि अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे या दोन बहिणींचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा लहान भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे हा गंभीर जखमी झालाय। या दुर्दैवी घटनेमुळे फलटण तालुक्यातील मुरुम गावासह संपूर्ण पंचक्रोशीत मोठी शोककळा पसरली आहे। मुरुम येथील रहिवासी असलेले सेजल, अक्षरा आणि पवन हे तिघेही स्कूटीवरून बारामती तालुक्यातील मूर्ती या आपल्या मामाच्या गावाला निघाले होते। दरम्यान निरा मोरगाव राज्यमार्गावरील चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या स्कूटीची एका टेम्पो सोबत समोरासमोर जोरदार धडक झाली। ही धडक इतकी भीषण होती की स्कूटीचा अक्षरशः चक्काचूर झाला। अपघातानंतर टेम्पो चालकाने स्कूटीला काही अंतर फरफटत नेल्याने या अपघाताची तीव्रता अधिकच वाढली आणि दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला। अपघातात गंभीर जखमी झालेल्या पवनला स्थानिक नागरिकांनी तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदत कार्यासाठी धाव घेतली, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। त्यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी संबंधित टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। एकाच घरातील दोन तरुण लेकींचा अपघाती मृत्यू झाल्याने बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।